छोटासा प्रवास करून मी टौरांगाला आलेलो आहे इंटरसिटीच्या बसनी आणि इथं शेवटची T20 मॅच आहे. मॅच रात्री आहे. प्रवास सुंदर झाला इंटरसिटीचा. आता टौरांगा एन्जॉय करायचं आहे कारण इथला समुद्र खूप छान असतो असं कळलेलं आहे आणि त्याचं जे सेटिंग आहे ते फार वेगळं आहे असं कळलेलं आहे. कारण केपटाऊन आणि टौरांगा या दोनच ठिकाणी असं आहे की एकीकडे माउंटन त्याला लागून दुसरीकडे समुद्र असं सेटिंग केपटाऊन साऊथ आफ्रिका आणि टौरांगा या दोन ठिकाणी खूप सुंदर आहे म्हणतात. केपटाऊनचं मी पाहिलेलं आहे, आता टौरांगाचं बघायचं आहे. लेक टाउपोहून इंटरसिटी बसचा प्रवास करून मी टौरांगाला आलेलो आहे. क्रिकेट मॅचसाठीच आलेलो आहे, पण तो क्रिकेट मॅच रात्री आहे. सकाळी वेळ वाया कशाला घालवायचा. चला भटकंती, इतका सुंदर रविवारचा दिवस आहे, अप्रतिम सूर्यप्रकाश पडला आहे, चला फिरायला चला. टौरांगाला आलेलो आहे आणि खास जागी जायचं आहे, पण तिथं जरा ॲक्टिव्हिटी आहे, थोडे कष्ट आहे. त्यामुळे असे कष्ट करायला जाताना थोडंसं खाल्लेलं बरं असतं. हे बघा, स्ट्रॉबेरी क्रेप आहे, हे क्रीम आहे, स्ट्रॉबेरी क्रेप आहे. थोडंसं खायचं आणि सुखानं मग पुढच्या ॲक्टिव्हिटीला जायचं. मग सुरुवात जरा मी विम्बल्डनची आठवण काढत स्ट्रॉबेरी आणि क्रीम मी करतो. वाव, माउंट मॅंगोनईच्या जवळ आलेलो आहे, पण खरा नजारा, खरी ॲक्टिव्हिटी इथं नाही आहे, इकडे आहे. टौरांगाला येऊन माउंट मॅंगोनई मेन बीचला मी आलेलो आहे. टाउपो तो हा प्रवास 3 तासाचा होता, पण सगळा थकवा विसरायला झाला आहे. हे दृश्य बघून लोक उन्हाचा पूर्ण आनंद घेताना दिसत आहे. कोणी बीच व्हॉलीबॉल खेळत आहे, कोणी स्नॉर्केलिंग करत आहे, कोणी विंड सर्फिंग करत आहे आणि भणाणणारा वारा, निळाशार समुद्र आणि मोठ्या भावासारखा माउंट मॅंगोनई आमच्यासाठी आहे. मी वेस्ट इंडिजच्या समुद्रामध्ये डुबकी मारलेली आहे, पण तिथलं पाणी गार नसतं, गरम असतं. माउंट मॅंगोनईला एवढा सूर्यप्रकाश आहे, पण पाणी मरणाचं गार आहे. पण जो वादा किया वो निभाना पडेगा, मला डुबकी मारायलाच लागेल. कुणीतरी माझ्याशी चेष्टा केली आहे, फ्रीजमधलं पाणी आणून समुद्रात टाकलंय. पण परत एकदा डुबकी मारायची वाटते, इतकं पाणी सुंदर आहे. किती लहानपणापासनं साहसी क्रीडा प्रकारांचं शिक्षण या मुलांना मिळतं बघा, प्रोत्साहन मिळतं बघा. या लहान मुलांना सर्फिंगचे सुरुवातीचे धडे दिले जात आहेत. समुद्राची भीती नाही, पाण्याची भीती नाही आणि आईवडिलांची अनावश्यक काळजी पण नाही. टौरांगा माउंट मॅंगोनईचा समुद्र आणि त्याच्या पाठिंब्याला हा माउंट मॅंगोनई, हा जो काय अनुभव आहे तो थंडी वाजवणारा आहे, तरी पण नितांत सुंदर आहे. सुनंदन लेले, माउंट मॅंगोनई. माउंट मॅंगोनई आणि टौरांगा या ट्विन सिटीची सफर फार मजेदार झालेली आहे. हे शेवटचं दृश्य डोळ्यात साठवत मी याचा निरोप घेतो, कारण आता इंटरसिटी बसनी पुढच्या प्रवासाला जायचं.